बघू शकता एक नंबर वातावरण जावाला. ट्रॅक्टर जाता रस्ताच बंद झाली. काय झालं, पनवती लागली मागं. तुम्हाला मोर दाखवू का? मोर बघा, मोर कवरा मोठा आहे. चलिए शुरू करते हैं. नमस्कार, स्वागत आहे तुमचा विनूच्या ब्लॉग मध्ये. झालेल्या बघू शकता मेन शेत भरलेले आता पाण्यामध्ये. आता एक नंबर येतं आवाला. पहिले आपली लूर खानाची आहे, ती खानाला जाऊ. बारीक बारीक शेतात तिथे चिखल करायचं आहे, त्या पण करायला जाऊ. चालेल वास तिकडे गेले. पाणी एकदम परफेक्ट आहे, चिखल करायला येऊ. असाच पाणी पाहिजे होता आवाला. पण बघू शकता शेतात जर जास्तीच पाणी आले. त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्ती वंदर जात चाललं आहे ना, तिकडं पाणी पण जरा जास्त येऊ. त्याच्यामुळे जरा धुकी आहे वातावरण नाही. नारळ फोडा सुरुवात केली. आता आलो कृष्णादेवाला नारळ फोडायला. या भारी काम केले, ती जागा टेन्शनच नाही. चला नारळ दाखवतो तुम्हाला. एक गद्दा मद्दा बघा, याच्यामध्ये नारळ आतमध्ये. त्याच्या बघा काय आले, मोदक आले. मोदक बघा खरं भाग आहे. खायला कसं लागतं ते मला नाही माहीत. मोमो एकदम बघू शकता. हायवेटच असलेला आमचा लांडादेव इथं बसलेलं आहे, बघू शकता. आता इथं पण नारळ फोडून घेतो फटाफट, कारण की माणसाहून आले ना आपल्या इथे. 4 आले आणि 4 होय. तर नवीन गाडी काम जुनाच कंटिन्यू राहून दे. गावदेवाच्या मंदिरानंतर आज सोमवार इथं भैयांची फुल गर्दी. मंदिरात पूजा बिजा चालू आहे. जवळच्या जवळ आहे ना त्याने इथल्या इथं. माचीच तिकडंच राहिली ना. तुम्हाला मोर दाखवू का? मोर बघा, मोर कवरा मोठा आहे. काही बोलतील कोंबडी आहे ती, तर काय बोलत आहे आता. हिरवेगार वातावरण, कोंबडी कशाला तारवणार. सगळे का नारळ बिरळ फोडून झालं. चहा पण पोचवलं. येताना 4 वडापाव दपवलं डायरेक्ट. आता माणसानं भाकरी चालवल्या. जाऊला का सुकट काहीतरी आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता. 600 का 700 रुपये हजेरी चालू आहे 3 टाईम जेवायला. नाही आराम दिले तर फटाफट लूर खानाला मजा येईल. पाणी परायला लागल्यावर वाट लागतं, कारण की अख्खा वाला होतं माणूस. म्हणून आता बरं वाटतं. काफी रिस्की पल्ला है हमारा. इसको बोलते हरे का पर्याय. माऊनी काय केली माहिती आहे का? अंगणवाडीचा कपडा आहे ना, तो गुलाबी, तो घेतली ना. पहिल्याच दिवशी शालन गेली ती, पण अर्ध्या ह्याच्यातल्या घरी आली लगेच. थोडा वेळ बसली ना, त्याच्यावर गेलीच नाही परत. तिथं सुट्ट्या लागल्या. बघू शकता हेल्मेट. आपल्याला नाश्ता जुगाड करायला लागेल, कारण की आपली बोरिंग न मीटर सगळाच खराब झाले, तर अख्खा बदलायला लागेल. नाही बघू शकता पावसाची आवणी झालेली आहे. खाली बघा, तिला घरचा खायला पट्टे नाही. आता कुरकुरे आणले, मागं लिपून ठेवले. एकदा डोलं वाचलं का मग खायचा बंद करतो. हाय का हाय बोल. हॅलो गाईज बोल ना. हॅलो गाईज. आता लोळ खाणारा चालू केले. अर्धी इथं फुकाटच गेले. इथं झाड पडले त्याच्यामुळं. तर भेटले दौऱ्यामध्ये काम करायला लागेल. कुकुडी आली बघा, कुकुडी. दादा कुकुडी दाखव. कुकुडी प्लास्टिक खायचं नसतं. तुला किती वेळा सांगलं, समजतं का? नाही खायचं, द्या चांगला नसतं. फेकून द्यायचा, द्या. घरचा भात चांगला नाही लागत. हा खा. हा काय बोलायचं, बारीक पोरांना दुकानावालाच खाऊ पाहिजे. दिवस रातचे दुकानावाला. हा दे फेकून बघू. भावा दिला. याच मच्छ्या जातात. खायचं नाही का दुकानाला खाऊ. जेवाचा तो चांगला नसतो. प्लास्टिक असते खायचा नाही. द्या अभ्यास करायचा. अभ्यास करत. बघू शकता 95% आमच्या गावातल्या आवण्या तर झाल्या. राहिले असतील या 5%. बरेच जणांच्या झाल्या, डनच झाल्या. जी माणसं भेटली त्यांनी उरकून घेतला, आणि ज्याचं आव्हान झालं त्यांनी उरकून घेतलं. त्याचं आव्हानच नाही झालं, तो काय करणार आहे. बरेच त्या बिना आवनामुळं थांबल्या. बाकी काही नाही. बाकी पाणी काय आवनीचाच चालू आहे मस्त. जास्ती जोराने जास्ती सुलो नाही. येऊ शकता भाकरीचा ब्रेक झाली. इकडं थोडंसं एनर्जीचं काम चालू आहे. आता ट्रॅक्टर चालू होईल, कारण की आपला अवजार आलेले आहेच त्याला नाही हँडल. तो ट्रॅक्टर पण चालू होईल चिखल करायला. मामा लोग चालू हो गया अपना ट्रैक्टर. अभी जाते काट्या तोड़ने के लिए. चलो सुलुलुलु शुलुलुलु. एक ना एक रंगदान आमच्या मागं आहेच आहे.
बघू शकता ट्रॅक्टर जाता रस्ताच बंद झाले. काय झालं बनवती लागली मागं सगळे पण अडथळाच येत राहिले. मॅटर सॉल्व व्हायचं नाव नाही घे. सॉल्व केलेलं आहे. कच्च्या कचमध्ये 2 फांद्या तोडल्या. रस्ता मोकळा केलेला आहे. टेन्शनच नाही. जास्ती पाणी पडलं त्याच्यामुळे तुटल्या द्या. इथल्या ट्रॅक्टर पण जर माणसं पण जर भारा पण जा टेन्शनच नाही. आवाला असा चिखल लागतं एकदम मजा येते ना आवाला. मध्ये जर ट्रॅक्टरमध्ये घाण फसलेली आता झालेलं आहे परत चालू. मित्र काम चालू आहे ना. आपण बसल्या फक्त बांधा गेलो तर आपण पण शेतानं तू बाबा काम करून दे. कणलं तो मागलो अख्खा काम कमी ना घाम जास्ती झालं. कामाचा पत्ता नाही. निसता बसाचा झोपाचा याच चालू आहे. म्हणजे त्या झाडाखाली बसले म्हणजे बांधावर बसले गेलो 2-3 मिनिट खणलं ना आलो बाई. काम तर काहीच नाही जमलं. हा चालेल. गावठी आणायला सांगले मित्रांनो. गावठी पेनर आता बघू शकता अख्खा माखलो मी. मागं पुरं सगळे माखलो. कपडा बघा. त्या बारक्याला माझंच जमट्याला ट्रॅक्टर चालवायचा होता ना. बास देत नव्हता ट्रॅक्टर चालवायला. तो आम्ही शेतान खणता होता आमच्या अंगावर येऊन चिखल फेकायचा. आता गेला ट्रॅक्टर घेऊन जस्ट इथल्या. नाही तर अख्खा चिखला म्हणा या केला असता त्यांनी खद्दा आता केला चो बघा. तर चला घरी पाहुणे पण आले आणि आता चाललो घरच्या घरी. ट्रॅक्टर इथंच ठेवला ते पलाला वाटतं बघा. छू झालं. तर चला आपण पण जाऊ घरच्या घरी. ब्लॉगला कंटिन्यू करा. जय हिंद जय महाराष्ट्र. चला मित्रांनो सेकंड डे चालू. काल ना अख्खा आम्ही खणून घेतला ना. आज आवाला आल्यावर डायरेक्ट मोठ्या पाटीमध्ये कारण की आव्हान बारीक आहे आपला. जो मोठा आव्हान आहे तो मोठ्या पाटीनेच लावून घ्यावा. नाश्त्याचा ब्रेक झाले. मस्त बोंबलीनं भाकर काम 25 पाटी लावून झाली थोडीशी. अजून बराच 2-3 पट्ट बाकी आहेत. सगळं काही बघायला भेटेल. आपण इथं आपल्याने आपलं बोरिंगचं काम चालू आहे. ब्रेक कंपलेलं आहे. घेऊन आलतो इथं बघा असं चिखल गेले. अंड्याच्या आकाराचा शेत आहे. अंडा चलो आता मी आणला दिवाता बोलताना याला. मला तवरा काही माहीत नव्हता दिवाता बोलताना असा. आपण डायरेक्ट जेवायला आणतो असाच बोललो. तर बघू शकते 1 नंबर. आमची पाटी आवली ना तर काम 25 झालं. मग आमची आवनी डन. कारण की मी नाही हिलाच लई टाईम लागतं. तर माणसं चांगली असल्यावर अजून भारी मग फटात काम होतं. तर बघू शकता कालने अख्खी भरलेली होती. आज शांत आहे वातावरण. मला 7-8 मूठ आवून आलो बाबा. आता जेवतो 2 दिवस झाले जेवलो नाही. आपल्या भाजी पट नाही त्याच्यामुळे आपण भूकच राहतो पण जेवत नाही. पण आज काही पण करून जेवू आज. बघू शकता 1 नंबर वातावरण. जेवाला लोणचा पापड नाही खरी खारोल्या 1 नंबर मजा येईल आता मस्त जेवाला. या तुम्ही पण जेवाला. ते जेवाला बसल्या माऊबाई चिंबोऱ्या पकडून आणले. तर खा बोलतं खा खा तूच खा. चिकन खाशील मग चिंबोरे का पकडले तुम्ही. चला मी जेवतो बाबा. लय भुकाचा अख्खा लुला भरल्या. जेवणाचा ब्रेक होणारच होता पण त्याच्या आधीच गेलं पेट्रोल म्हणजे एनर्जी वाढवायला 2 जण. त्याच्यामुळे थोडासा जेवण लेट झाला म्हणून कार्यक्रम लेट झाला सगळा काही. आता खानाचा आहे परत. आपण गेलो तो 7-8 मूठ लावून आलो. बरा वाटला. जाम दिवसातले काम केला. इथे नुसतं बसून लई थकलेल. तर काम केलं आता एकदम ओके. कसं वर्षातले 7-8 दिवस काम करायला काय वर्षभर तर बसूनच खाता. तर जास्ती काही नाही बोलता. थेट आता पण संध्याकाळचे येऊ. आता थोडासा आराम करू 1 घंटा. तर बघू शकता मोठा मॅटर झाला. कट लागलेलं इथं सकाळला लागली. कुठल्या शेताला लागला त्या समजला नाही काही. हे बेवडी लोक दारू पितात ना शेतानंच दारूची बाटली फोडतात. त्याच्या मला अख्खी वाट लागली. कट लागली. आता काय बोलायचं. आता इथं जमतं पाण्या पाय बी झाल्यावर
म्हणून आता शेतान उतरणार नाही जास्त करून. उतरायला लागल्यावर उतरायलाच लागणार आहे. तर काही नाही बोलता चाललो आता खणीत घेतले, कारण की आपला आवानावरच आहे. तर कमी पाण्याच्या शेतामध्ये लावायला लागेल तो. बघू शकता बारीक आवनाचीच खणीत केली. इकडं आवाचं काम चालू आहे. इधर एक सेट बेट आहे, उधर एक सेट बेट आहे. चला एकदा शेतात मूठ टाकले होते अख्खं लावायचं असताना, असा काही रूल आहे मला माहीत नव्हता. आता ते अख्खं लावायचं खपून टाकायचं, एकदम जार लावत घेतली त्याच्यासाठी. कोणाला काही नाही बोलता आम्ही इथल्या इथेच बसलो. चला आता गावाच्या खालची जमीन आमची सगळी लावून झालेली, आता आवणी डन झालेली आहे. इकडची तर वाशेऱ्यावरच राहिलं मग टेन्शन नाही. इथलं आव्हान झालं तर इथल्या खणून नेऊ, नाही तर आपलं तिथं घराजवळच आहे, टेन्शन नाही. तर चला जास्ती काही नाही बोलता सगळं सामान जमा करून घेतला, ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकला. ट्रॅक्टर पण न्यायला लागेल, कुक्षावाले आहेत तिकडे वाशिऱ्यावर, लय मोठा गरका मारायला लागेल. काहीच नाही बोलता आजच्या ब्लॉगला इथे सेंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.